ಜಕೇರ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಹಲೋ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಕೇರ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಸೊ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿयोದಲ್ಲಿ ನಾವು SSLC तरगति संबंधित SSLC कक्षा से संबंधित पाठ हमारा 3 है। गिल्लू पाठ से आने वाले LBA बेस्ड यानी ಪಠ್ಯಾಧಾರಿತ ಆಕಲನ के आधार पर ಪಠ್ಯಾಧಾರಿತ ಮೌಲ್ಯಾಂಕನದ ಮೇಲೆ 25 ಅಂಕಗಳ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನೋಡೋಣ। 20+5 ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। 20 ಅಂದರೆ 20 ಪಠ್ಯಾಧಾರಿತ ಇರ್ತವೆ ಹಾಗೂ 5 हिंदी FLN और बुनादी अंत करीतीವಿ। आ प्रश्नों केಳಲಾಗಿದೆ। सबसे पहले अगर हम देखेंगे कठिनता के स्तर के दृष्टि से अंकभार, ಕಠಿಣತೆಯ ಮಟ್ಟವನ್ನು ನೋಡುವುದಾದರೆ ಪ್ರತಿ ಸಲದಂತೆ ಸರಳ 8 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಪ್ರತಿಶತ ನೋಡುವುದಾದರೆ 30, ಸಾಮಾನ್ಯ ಒಟ್ಟು 12 ಅಂಕಗಳು, ಪ್ರತಿಶತ 50, कठिन ಒಟ್ಟು अंकಗಳು 5 ಹಾಗೂ ಪ್ರತಿಶತ 20। कुल मिलाकर हमें आते हैं 25 अंक और प्रतिशत है 100। प्रश्न प्रकार के दृष्टि से अंकभार, प्रश्न प्रकार नोड़े वस्तुनिष्ठ प्रश्न 5 पूछे जाते हैं। इसके अंदर 3 पठ्याधारित और 5 FLN या फिर मरुसिंचन के आधार पर होंगे। कुल मिलाकर 8 अंक आएंगे और पठ्याधारित पर प्रतिशत 12 आएंगे और मरुसिंचना या फिर FLN जिसको हम कहते हैं वहां से आएंगे 20%। कुल मिलाकर 32% हमें आते हैं। अनुरूपता प्रश्नಗಳನ್ನು 3 ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಒಟ್ಟು 3 ಅಂಕಗಳು, ಒಟ್ಟು ಪ್ರತಿಶತ 12। ಅತಿ ಲಘು ಉತ್ತರ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ, 4 ಅಂಕಗಳು, 16%। 3 ಅಂಕದ ಲಘು ಉತ್ತರ ಪ್ರಶ್ನೆಗಳು 2 ಕೇಳಲಾಗಿದೆ, ಒಟ್ಟು 6 ಅಂಕ, 24%। ದೀರ್ಘ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 4 ಅಂಕದ, ನಾನು ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೆ ಪ್ರತಿ ಪಾಠದಂತೆ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬದಲಾಗ್ತಾ ಇರ್ತವೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾವು 4 अंक ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ವಿ, ಒಟ್ಟು 4 अंकಗಳು ಬರ್ತವೆ ಹಾಗೂ 16% ಬರ್ತವೆ। मिलाकर 100% हमें यहाँ पर होंगे। मुख्य प्रश्न 1 देखेंगे, सही विकल्प चुनकर लिखिए। कुल मिलाकर 3 प्रश्न पूछे गए हैं, कुल मिलाकर 3 अंक हमें यहाँ से मिलते हैं। प्रश्न 1 देखेंगे, लिफाफा शब्द का अन्य वचन रूप ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಏಕವಚನ ಇದ್ರೆ ಬಹುವಚನ, ಬಹುವಚನ ಇದ್ರೆ ಏಕವಚನ ಮಾಡಬೇಕು। ಇದು ಲಿಫಾಫಾ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಏಕವಚನ ಶಬ್ದವಾಗಿದೆ। ಸೊ ಇದರ ಬಹುವಚನ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಬೇಕು। ಆಪ್ಷನ್ है ऑप्शन अ लिफाफे, ऑप्शन आ लिफाफों और ऑप्शन ई है लिफाफ और ऑप्शन ई है लिफाफाएं। तो यहाँ पर आपका जो सही उत्तर होगा, सही उत्तर है ऑप्शन अ लिफाफे, यह सही उत्तर ಇದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। ಪ್ರಶ್ನೆ 2 ನೋಡುವುದಾದರೆ ಗಾತ್ का समानार्थक शब्द है, ಗಾತ್ ಶಬ್ದದ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದವನ್ನ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। और आपके ऑप्शन है अ मुंह, आ कान, ई सिर और ई शरीर ಎನ್ನುವಂತದನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಇಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು ಎಸ್, बिल्कुल सही उत्तर ಗಾತ್ का समानार्थक शब्द होता है ऑप्शन ई शरीर, ಇದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 3 देखेंगे, खोलना शब्द का प्रथम प्रेरणार्थक रूप लिखिए अथवा प्रथम प्रेरणार्थक रूप है ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? प्रथम प्रेरणार्थक के ऑप्शंस हैं, ऑप्शन अ खोल, आ खुलाना, ऑप्शन ई खुलवाना और ऑप्शन ई खोले। ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ ಆಪ್ಷನ್ ಆ ಖುಲಾನಾ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 4 देखेंगे, गिल्लू की आंखें चंचल चमकीली और गिल्लू की पूंछ डैश डैश ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಏನು ಬರುತ್ತದೆ? झब्बेदार। क्या उत्तर होता है? झब्बेदार। गिल्लू की पूंछ कैसी थी? झब्बेदार थी। प्रश्न 5 है, कश्मीरी सेब यह एक कहानी है और गिल्लू साहित्यದ ಯಾವ ವಿಧ ಅಂತ ಬರಬೇಕು। बिल्कुल जो सही उत्तर होगा वो है रेखा चित्र, रेखा चित्र ये सही उत्तर है। प्रश्न गिल्लू की प्रियलता सोन जूही गिल्लू का प्रिय खाद्य ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಇರುವಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡುವುದಾದ್ರೆ क्या है गिल्लू का प्रिय खाद्य, बिल्कुल सही उत्तर काजू ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 3 देखेंगे, एक वाक्य में उत्तर लिखिए। कुल मिलाकर 4 अंक हैं, प्रत्येक के लिए एक एक अंक और 4 प्रश्न भी होंगे। ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನೋಡುವುದಾದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆ 7 है, वर्मा जी गिलहरी को किस नाम से बुलाते थे। किस नाम से ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೀತಾ ಇದ್ರು ಎನ್ನುವಂಥದ್ದು। तो ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡುವುದಾದ್ರೆ वर्मा जी गिलहरी को गिल्लू नाम से, ಎಸ್ ಗಿಲ್ಲು ನಾಮ್ ಸೆ ಬುಲಾತಿ ಥಿ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕಿಸ್ ಅಂತ ತೆಗೆದು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಗಿಲ್ಲು ಅಂತ ಬರೀಬೇಕು। और प्रश्न 8 देखेंगे, गिलहरी का लघुगात किसके भीतर बंद रहता था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂತ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡುವುದಾದರೆ गिलहरी का लघुगात लिफाफे के अंदर बंद रहता था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 9 देखेंगे, गिल्लू गर्मी के दिनों में कहाँ लेट जाता था ಎನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। जिसका गिल्लू गर्मी के दिनों में सुराही पर लेट जाता था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 10 देखेंगे, गिलहरी का बच्चा कहाँ पड़ा था ಎನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। ಸರಿಯಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡುವುದು गिलहरी का बच्चा गमले और दीवार के संधि में पड़ा था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। प्रश्न 4 देखेंगे, 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। 2 प्रश्न पूछे गए हैं, 3 अंकों के लिए कुल मिलाकर 6 अंक यहाँ से आते हैं। प्रश्न 11 है, लेखिका के प्रति गिल्लू अपनी भावना कैसे प्रकट करता था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿದೆ। जिसका उत्तर हम लिखेंगे, लेखिका को मोटर दुर्घटना के कारण कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा था। जब लेखिका के कमरे का दरवाजा खोला जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता, फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता।
लेखिका के गैर हाजिरी में गिल्लू अपना प्रिय खाद्य काजू बहुत कम खाता था। लेखिका के अस्वस्थता में गिल्लू तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे पंजों से लेखिका के सिर और बालों में सहलाता रहता। इस प्रकार लेखिका के प्रति गिल्लू अपनी भावना ಪ್ರಕಟ करता था ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। ಇನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ 12 ನೋಡೋದಾದ್ರೆ गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए, यह प्रश्न पूछा गया है, जिसका सही उत्तर हम इस प्रकार से लिखेंगे। गिलहरियों के जीवन की जीवितावधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि लेखिका ने हीटर जलाकर उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चित निद्रा में सो गया। सोनजोही लता के नीचे गिल्लू की समाधि बनाई गई है ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರ। मुख्य प्रश्न 5 देखेंगे। 4-5 वाक्य में उत्तर लिखिए। एक प्रश्न पूछा गया है 4 अंकों के लिए 4 अंकದ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಒಟ್ಟಿಗಾಗಿ 4 ಅಂಕ। ಸೊ ಇದು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುವಂತದ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಇದನ್ನ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೇಳಬಹುದು। अगर हम देखेंगे प्रश्न 13 है, गिल्लू के प्रति महादेव वर्मा जी के ममता का वर्णन कीजिए ಎನ್ನುವಂಥದ್ದು, जिसका सही उत्तर हम इस प्रकार से लिखेंगे। जब गिल्लू घायल हुआ तब वर्मा जी ने घावों को रुई से रक्त पोंछकर पेंसिलिन का मरहम लगाया, उसे रहने के लिए एक झूला बनाकर खिड़की से लटका दिया, उसे प्यार से गिल्लू नाम से पुकारा। गिल्लू को खाने के लिए काजू और बिस्कुट दिया करती थी। थाली में से एक एक चावल उठाकर सफाई से खाना सिखाया। अन्य गिलहरियों के साथ खेलने के लिए उसे एक व्यवस्था की। गिल्लू के अंतिम दिनों में उसे बचाने की पूरी कोशिश की कि हीटर जलाकर उसे उष्णता देने का प्रयास किया। उसकी मृत्यु के बाद सोनजोही लता के नीचे समाधि बनाएगी। इस प्रकार महादेव वर्मा जी ने गिल्लू के प्रति अपनी ममता को दर्शाया है। ಸೊ ಇಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ಗಳನ್ನ ಮಕ್ಕಳೇ ಬರೀಬೇಕು। ಸೊ ಇದರಾಗೆ 4 ಪಾಯಿಂಟ್ ಆದರೂ ಮಿನಿಮಮ್ ತಾವುಗಳು ಬರೀಲೇಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು, ಅವಾಗ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳು 4 ಅಂಕ आपको मिलते हैं, 4 ಅಂಕಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ। ಇನ್ನು ಭಾಗ 2 ನೋಡೋದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ। इंस्ट्रक्शन ಮೊದಲು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ। दिए गए चित्र को देखिए और दिए गए शब्दों का उचित चयन करके रिक्त स्थान पूर्ण कीजिए। ಸೊ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಚಿತ್ರವನ್ನ ನೋಡಬೇಕು, ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳವನ್ನು ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಾವು ಭರ್ತಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। ಸೊ आप एक चित्र देखिए, यहाँ पर एक पेड़ है, तो यहाँ पर छाया, शुद्ध, पेड़, फल, मित्र ಎನ್ನುವಂತ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಸೊ ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ತುಂಬತಾ ಹೋಗೋಣ। यह एक ಇದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ यह एक डैश डैश है, तो सही उत्तर होगा यह एक पेड़ है ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಉತ್ತರ। यह एक पेड़ है। पेड़ हमें डैश डैश देता है, पेड़ हमें छाया देता है, पेड़ हमें क्या देता है, छाया देता है ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಉತ್ತರ। यह हवा को डैश डैश करता है, यह हवा को क्या करता है बच्चों, बिल्कुल सही उत्तर, यह हवा को शुद्ध करता है। प्रश्न 4 देखेंगे। पेड़ों से हमें तरह तरह के डैश डैश मिलते हैं, क्या मिलते हैं बच्चों, फल मिलते हैं ಸರಿಯಾಗಿರುವಂತ ಉತ್ತರ। पेड़ हमारे डैश डैश हैं, पेड़ हमारे मित्र हैं। ಸೊ ಮಕ್ಕಳೇ ಇದಾಗಿತ್ತು 25 ಅಂಕದ ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಿಂದ ಬರುವಂತ ಅತಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ LB ಬೇಸ್ಡ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ವಿತ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನೋಡೋದಾದರೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸರಳವಾಗಿದೆ, ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕಠಿಣವಾಗಿದೆ, ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸಾಧಾರಣ ಅಥವಾ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿದೆ, ಹೀಗೆ ವೇಟೇಜ್ ಪ್ರಕಾರ ಹಾಗೂ ಕಠಿಣತೆ ಮಟ್ಟದ ಆಧಾರ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ವಿಂಗಡಿಸಲಾಗಿದೆ। ತಾವುಗಳು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇಕಿದ್ದರೆ ಇದರ ಸ್ಕ್ರೀನ್ ಶಾಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ತಗೊಳ್ಬಹುದು। ಸೊ ಮಕ್ಕಳು ಇದಾಗಿತ್ತು ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಿಂದ ಬರುವಂಥ 25 ಅಂಕಗಳ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ। ಸೊ ಇಂಥ ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೂ ಮತ್ತೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಜೈ ಹಿಂದ್।